हाय, मी तनिषा. स्वागत आहे तुमचं तनिषाज किचन कट्ट्यामध्ये. आज आपण बघणार आहोत मुघलाई चिकन मसाला किंवा चिकन ग्रेव्हीज, पण एकदम वेगळ्या स्टाईलची. हॉटेल स्टाईलमध्येच आपण आज चिकन मुघलाई बघतोय. तर त्यासाठी घेतलेला आहे लांब पातळ चिरून घेतलेला कांदा, 10-15 लसूण पाकळी, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक मोठा बाउल दही, बारीक चिरलेला कांदा आणि 7 ते 8 भिजवलेले बदाम घ्यायचे आणि मेन आपलं चिकन. त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घ्यायची. जर रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मसाल्यांमध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 चमचे जिरे आहेत. खड्या मसाल्यांमध्ये 3 लवंग आणि 3 तमालपत्र घेतलेले आहेत. आता मिक्सिंग बाउलमध्ये चिकनमध्ये आपल्याला 3 मोठे चमचे दही घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर काही ड्राय मसाले घालायचे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला, तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. 1 चमचा चिकन मसाला घ्यायचा आहे, 1 चमचा धनेपूड घ्यायची आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण इथे. आता ह्यामध्ये मी ॲड करून घेते 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. आता ह्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेऊयात आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला छानपैकी मिक्स करायचे. चिकनला सगळे मसाले एकदम व्यवस्थित कोट झाले पाहिजेत आणि ह्याला मॅरिनेशनसाठी आपण ठेवून देऊयात. तर इथे मॅरिनेट करून झालेला आहे. आता लीड क्लोज करून मी एक 15 ते 20 मिनटं ह्याला मॅरिनेशनसाठी ठेवून देत आहे. आता पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये मी आता 2 मध्यम आकाराचे पातळ आणि बारीक स्लाइस केलेले कांदे ॲड करून घेणार आहे. तर कांदा गोल्डन ब्राऊन होस तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. बिर्याणीसाठी करतो तसाच. कांदा तळत असताना ह्यामध्ये थोडेसे मीठ घालायचं, म्हणजे कांदा कुरकुरीत होतो. आणि खूप गोल्डन ब्राऊन होस तोपर्यंत फ्राय नाही करायचं, नाहीतर कांद्याची चव थोडीशी कडवट लागते. एवढा फ्राय झालं की काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये मी ऑइल थोडंसं कमी केलं आणि ह्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळी ठेचून घेतलेल्या आहेत. आता ह्याचा फक्त कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी तळून घेतलेला कांदा ॲड करते. त्याचबरोबर तळून घेतलेला लसूण आहे. लसूण तुम्ही बघू शकता, फार नाही, फक्त कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचं आहे. आणि इथे भिजवलेल्या बदामचे साल काढून घेतलेले आहेत मी. त्याचबरोबर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे दही घालून घ्यायचे. आणि ह्याला ग्राइंड करून घेऊयात. आता जर तुम्हाला वाटलं तर ह्यामध्ये पाणी ॲड करा, अदरवाईज हे असंच ग्राइंड केलं तरी चालेल, पण ह्याची पेस्ट थोडीशी जाडसर पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे. आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, 2 चमचे, 2 छोटे चमचे तेल आहेत. त्यामध्ये 3 लवंग आणि 3 तमालपत्र ॲड करून घेऊयात. कांदा फ्राय केलेलंच तेल मी इथे ॲड केलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये जिरे ॲड करून घ्यायचेत आणि बारीक स्लाइस केलेला कांदा. आता कांदा आपला छानपैकी परतला, थोडासा असा गोल्डन रंग यायला लागला की ह्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं सर्व चिकन ॲड करून घेऊयात आणि ह्याला छानपैकी मिक्स करूयात. आता हे चिकन असंच आपण भाजून घेऊयात आणि इथे थोडंसं पाणी घालून लीड क्लोज करून आपल्याला ह्याला 50% शिजवून घ्यायचं आहे. अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर इथे आता बघू शकता तुम्ही, चिकन छानपैकी शिजत आलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेली पेस्ट ॲड करून घेऊयात आणि ह्यालासुद्धा आता छान मिक्स केल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे. अजून थोडंसं लीड क्लोज करून
आणि आता हे छानपैकी शिजलेलं आहे. ह्याच्यात भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊयात आणि तयार आहे आपलं मुघलाई चिकन. जर रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक नक्की करा. थँक्यू.